हॅलो फ्रेंड्स, मी मानसी. तर तुमचं मुमेंट विथ मानसी या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज एक स्पेशल असा व्हिडिओ बनणार आहे. तर तो म्हणजे गटारी स्पेशल. तर चला आता गटारी येणारच आहे. खरं तर आम्ही आधीच सेलिब्रेट करतोय. कारण तेव्हा नाही वेळ कोणालाच. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आज माझी सुट्टी आहे तर आपण आजच सेलिब्रेट करूया. आणि व्हिडिओ मात्र आपण लवकर टाकूया जेणेकरून गटारीच्या दिवशी तुम्ही सुद्धा बनवून बघाल, टेस्ट कराल. तर चला आज मम्मी गटारी स्पेशल चिकन आणि वडे कसले बोलतात ते बनवते. तर चला आता मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते की मम्मी कसे बनवते ते. मागच्या वेळेस मम्मीने बनवलं होतं तर खूपच आवडले होते आम्हाला. मग म्हटलं चला आता याचं आपण शूट करूया आणि गटारी स्पेशल आपण सेलिब्रेट करूया. तर चला आता आपण किचनमध्ये जाऊया आणि त्याची रेसिपी बघूया. तर वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मम्मीने घेतलंय ही बडीशोप. घेतली किती चमचे मम्मी? एक चमचा. एक चमचा. आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा हे जिरं घेतलंय. हे मेथी दाणे घेतलेले आहेत पाव चमचा. पाव चमचा. आणि 1 2 3 4 4-5 काळ्या मिऱ्या. काळ्या मिऱ्या. आणि धने पण घ्यायचे असतात पण मम्मी त्याच्या जागी धने पावडर यूज करणार आहे. कारण ती घरगुती आहे. तर आता मम्मी हे सगळं तव्यावरती भाजून घेणार आहे आणि आमचा लोखंडी तवा आहे. तर इथे सगळ्यात पहिले मम्मीने हे टाकले. मी धने बोलणार होती, काय? बडीशोप. बडीशोप. त्यातच आपण जिरे पण टाकून घेऊया. ओके. असं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता आपण टाकूया मेथी दाणे. आता आपण टाकूया काळी मिरी. हलकेसे गरम करून घ्यायचे म्हणजे ते मिक्सरला पटकन बारीक होतं. तर हे बघा इथे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे आणि मम्मीने इथे आता गॅस बंद केलाय. आता थंड व्हायला ठेवूया. येस. तर आता इथे ती प्लेट मध्ये काढून घेतेय थंड करण्यासाठी. आता मम्मीने साईडला हे जे आहे थंड करायला ठेवलंय. आणि आता इथे पीठ काढून घेतलंय. कसलं पीठ आहे हे मम्मी? हे तांदळाचं पीठ आहे. आणि ओके. ते आपण घेऊया आता 2 वाट्या. ओके. तुमच्या घरच्या माणसांवरती अवलंबून आहे किती घ्यायचंय. आम्हाला 2 वाट्या पुरेशी आहेत. जास्त खायला मिळालं तरी हरकत नसते. हा, काही हरकत नाही. आणि आता त्यामध्ये मिक्स मम्मी टाकते गव्हाचं पीठ. ते किती पाऊण वाटी? वाटी. पाऊण वाटी. म्हणजे 2 वाटी तांदळाच्या पिठाला पाऊण वाटी गव्हाचं पीठ. ओके. आणि आता त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये टाकायचे बेसन. बेसन किती? अर्धा वाटी. ओके. आता हे सुद्धा मिक्स करून घेतलंय. आणि आता काय पुढे? त्याचप्रमाणे मम्मी आता याच्यामध्ये टाकते रवा. रवा किती क्वांटिटी? तो पण पाव वाटी. आणि आता त्याचबरोबर त्याच्यामध्ये मम्मी टाकते मीठ. मीठ चवीनुसार टाकायचंय. त्याची काय आम्ही क्वांटिटी सांगत नाही, नाहीतर लोक जास्त घ्यायचे तेवढंच मीठ टाकायचे. हळद पावडर हवी असेल तर टाका, ऑप्शन. टाकायलाच पाहिजे असं काही नाही. ओके. आता इथे मम्मी मिक्सरला हे लावून घेणार आहे. त्याचप्रमाणे धने पावडर पण आपण टाकून घेऊया, विसरायला नको म्हणून. ओके. आणि आता हे आपण ग्राइंड करून घेऊया. एकीकडे मी केटल मध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. तर आता इथे सगळं मम्मी मिक्स करतेय. आता सगळा मसाला जो केला होता तो मम्मी याच्यामध्ये टाकतेय. आता मम्मी याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे. गरम पाणी. हा, मी अंदाजे पाणी टाकणार आहे. तुम्हाला हवं असेल तर वाटीने मोजून टाका. 3 ते 4 वाट्या लागतात, पण थोडं थोडं करूनच टाका. हे बघा पाणी किती गरम आहे. तर चला मम्मीने ना आता हे थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं आणि तोपर्यंत मम्मीने चिकन चांगलं वॉश करून घेतलेलं आहे. आता हे ते पीठ चांगलं मळून घेते. तर हे बघा मम्मीचं इथे पीठ मळून झालेलं आहे चांगलं. लगाव ताकद. नाही, हे पीठ आता मळून झालंय. याच्यामध्ये असं खड्डा करायचा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा ठेवायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकायचं.
आता आपण त्याला झाकून ठेवायचं अशा प्रकारे. हे आता किती वेळ ठेवणार? हे एक 10-15 मिनिटं ठेवा, अर्धा तास ठेवा, सकाळी करा, संध्याकाळी ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आपल्याला जसं वेळ मिळेल तसं करायचं. पण मी काय म्हणते, ह्याच्या मागे रिझन काय आहे? असं कांदा मी कधी बघितला नाही पिठात ठेवतात. आपण इडलीच्या पिठामध्ये उडदाची डाळ टाकतो हा कारण ते फुगावं म्हणून, हा. तीच प्रक्रिया. किंवा ह्याच्यामध्ये वाटी ठेवून त्याच्यामध्ये जळता कोळसा ठेवून आपण काय करतो ते त्याच्यावरती बटर वगैरे टाकतो आणि मग नाही यार, ते काय यार, मला वर्डिंग येत नाहीये पटकन. आणि ते अशा प्रकारे हे थोडा वेळ झाकून बिर्याणी, ठेवायचं. दम बिर्याणी मध्ये दम use देतो. करतात ते. तीच प्रक्रिया ह्याची पण. मग हे असं वड्यांना कंपल्सरी करावं लागतं का? केलं तरी चालतं, नाही तरी चालतं. विसरलं म्हणून गोंधळून जायचं नाही, वडे होतात. ओके. तर आता आपल्याला हे चिकन शिजायला टाकायचे, तर त्याआधी मम्मी त्यात मसाले टाकते. सगळ्यात पहिले टाकले धने पावडर, त्यानंतर टाकते त्याच्यामध्ये हळद पावडर, त्यानंतर टाकते मीठ, आलं लसूण पेस्ट. 10-15 मिनिटं असंच ठेवा. सगळं आपलं व्यवस्थित मुरलं पाहिजे. हळद, धने पावडर, मीठ, आलं लसणाची पेस्ट हे आपण असंच ठेवूया. आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया. आपलं सॉरी वाव, म्हातारी झाली. तेल टाकूया. तेल टाकूया. ऑइल बोलायचं सोडून हळद बोलली. काय आहे ही मानसी मला येडं करून टाकते. हो. तेल तापल्यानंतर आपण त्यात कांदा टाकूया. कांदा चांगला आता परतवून घ्यायचा आहे. आता आपण चिकन टाकूया. हा माझ्यासाठी स्पेशल तांबडी. यार तंगडी बोलू नको, मला मागच्या वेळेसची तंगडी आठवते. पाऱ्यासाठी. हा, तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. सांगायची इच्छा होत नाही शिवाई. तरी पण मी सांगते. काय झालं, ह्यांनी चिकन आणलं आणि मी चिकन बघितलं. म्हटलं काय हो, याच्यात एक पण तंगडी नाही. ते म्हणतात नाही नाही दिली आहे, पण 2 तुकडे करून दिले. पण त्यांनी ना बारीक बारीक बोट्या करून दिल्या. तर आपली जागृती काय बोलली, टेन्शन घेऊ नको, मी 2-3 तांगड्या आणल्या. आणि ते आणायचं होतं परीसाठी स्पेशली, कारण एकच होती तर ती मम्मी खाणार होती. परी पण नाही. आपली बघत असते म्हणून तिला पण आणायची होती, म्हणून दीदी आणायला गेली. हा, तर तिने चिकन घेतलं आणि नंतर त्याला काय सांगते, एक तांगड्या पण टाकते. तर त्याने 3 तांगड्या टाकल्या काय. आणि जेव्हा मी बोलत होती ना पप्पांना, म्हणजे ह्यांना, त्यावेळेस ती म्हणते टेन्शन घेऊ नको, मी तांगड्या आणल्यात. आणि तिने ती पिशवी उघडली आणि परातीत टाकली आणि ते बघितलं, त्या तांगड्या म्हणजे कुठच्या तांगड्या होत्या शी बाबा, की कोंबडीचे जे येल्लो व्हाईट असे पाय असतात ना, पंजा, त्या पंजावरती चालते तो पंजा, तेवढा पीस, असे ते 3 पीस होते. आणि ते बघून मला सारखं वाटायला लागलं ती माझ्याकडे पळत येते, ती माझ्याकडे पळत. आणि मला जेव्हा बघायला बोलवलं, मी तिथे किचनच्या इथूनच आली. यांचं कळलं काय झालं ते, मी बाहेर पळाली आणि ही पळून गेली. कारण जे कालवण मी खायला लागले ते पण खाणं बंद होईल असलं काहीतरी बघितल्यावर. आणि पटकन मग मी काय केलं की ते तांगड्या उचलल्या, पिशवीत टाकल्या, बांधल्या आणि कचऱ्यात फेकून दिल्या. पण झालं काय, ते डोक्यात बसलं. मी त्या दिवशी चिकनच खाल्लं नाही. दुकानवाल्याने सॉलिड येडं बनवलं. हा, आणि दुसरी गोष्ट अशी की ही पहिली वेळ नव्हती, ही सेकंड टाइम होती. आधी पण झालेलं असं. आम्ही कल्याणला राहत होतो त्यावेळेस आहे ना, काय होतं, होळी, धुलीवंदन. तर यांनी चिकन आणलं होतं आणि चिकन आणलं, मी परातीत ओतलं ना, तर ते मुंडी जशी तर तशी होती. आणि तिचे डोळे, मी त्यांना सारखं म्हणायची, अहो ही माझ्याकडे बघते, अहो ही माझ्याकडे बघते, हे उचलून फेका, हे उचलून फेका. ते म्हणतात काय नाही होत, राहू दे. म्हटलं नाही, मी करणारच नाही स्वयंपाक. तेव्हा बापरे, त्यांनी ते मुंडकं उचललं आणि फेकून दिलं. मी तर उलटीच केली असती बघून. म्हणजे ही सेकंड टाइम झाली. आणि मला चिकन पहिल्यापासून आवडत
नाही, पण कसं आता खाल्लं तर रस्सा खाते आणि फक्त एक तंगड खाते. ती मटण खाणाऱ्यातली. मला मटण आवडतं. शी बाई, कसं वाटत असेल ते मुंडकी. मी डोक्यात आत्ता इमॅजिन केलं. चला आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि ते वाफेवरती शिजवून घ्यायचंय आता आपल्याला. तर इथे चिकन शिजून झालंय का? बघूया ना आपण. येस. चेक कर. माईक चेक. अच्छा, चिकन चेक. मग काय चेक कर? मला वाटलं माईक चेक. नाही, आपल्याला माईक चेकची गरज नाही. नाही शिजलंय. शिजलं. हो, हे बघ. ओके. मी हाताने नाही दाखवत, हाताची वाजते घंटा. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि दुसरीकडे आमचे राईस बनतोय. एकीकडे भात होतोय. आता ही कढई ठेवली आहे. तर आता तेल गरम चिकन होतंय. रस्सा बनवणार आहोत आपण. फोडणी देणार आहोत. तर त्याच्यामध्ये आधी सगळ्यात टाकले तेल, त्याच्यानंतर टाकायचा हा बारीक चिरलेला कांदा. तर नरम होण्यासाठी मम्मी आता याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. थोडं थलथलीत करायचंय, रस्सा नाही करायचा, म्हणजे असं भाकरी चुरून खायला. आज मी हे वेगळं थोडं करते म्हणून याच्यात टोमॅटो प्युरी टाकते. ऍक्च्युली मम्मी ना नेहमी याच्यात टोमॅटो नाही टाकत. तिचा वेगळा कांदा खोबऱ्याचा मसाला असतो, घाटी मसाला. तर ती टोमॅटो नाही टाकत. पण एकदा तिने टोमॅटो टाकून केलं होतं आणि मला खरंच रस्सा खूप आवडला होता. म्हणून तिला म्हटलं आज तसंच कर, मी ती व्हिडिओ शूट करते. आणि मम्मी नेहमी कसं बनवते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ती तुम्ही जाऊन बघा. आता टोमॅटो चांगला शिजेपर्यंत आपण झाकण मारून ठेवू एक 5 मिनिटं. तर मम्मी याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण त्याचा मसाला टाकते, पण तो थोडासा. खरं तर तो तिला हवाय म्हणून, नाही तर त्याची गरज नव्हती. आहे की नाही मम्मी? दात नाही ना, दाताचा आणि त्याचा काही संबंध येत नाही. तिला तो मसाला प्रत्येक ह्याच्यात पाहिजेच असतो. हे म्हण. छांदकुळी मराठा. आलं आमचं येड आलं. ए माकड, चल निक गप्पा बस चल. हे असं आमचं येड. आली आता स्कूल मधून. तर हे बघ, आपलं टोमॅटो छानपैकी शिजलेलं आहे. कारण बघा त्याचा कलर कसा चेंज झालाय. येस. ह्याच्यामुळे काय होणार की तर्री आपल्या- आली पाहिजे. छान तर्री येणार. तर आता आपण सुरुवात करूया मसाले टाकायला. चला आता मी झटपट मसाले सांगते, तू झटपट टाकत जा. काय आहे, कशाबद्दल? प्रथम टाकूया आपण धणा पावडर, नंतर टाकूया गरम मसाला. मी नेहमीचा जो मसाला टाकते तो आज टाकत नाही. आणि हळद आता पावडर. नेहमीचा माझा काळा मसाला असतो, हे मी लाल मिरची पावडर टाकते. नेहमी मी काळा मसाला टाकते हा वाला, पण आज हा न टाकता मी हा फक्त लाल मिरची पावडर टाकते. का बरं? पण असं तू काळा मसाला टाकल्यावर काय होणार आहे? आपली नेहमीची चव असते, थोडा बदल करायचा. ओके. म्हणजे आणि मी काय म्हणते, यात जर मटन मसाला ऍड केला तर छानच आहे. मग टाक. तो टाकणार, पण मी नंतर टाकणार आहे. बरं. तर हे बघा, आता हे सगळे जे मसाले आहेत ते चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये मी टाकते आलं लसणाची पेस्ट. आपण मिक्सर मध्ये कांदा खोबऱ्याचं छोटंसं वाटप टाकलं, त्यात कोथिंबीर टाकली. आता हे मी पिसून घेते. आता हे आपण वाटलेलं जे वाटप आहे, कांदा खोबरा कोथिंबीर, ते टाकून देऊया. ते थोडंसंच आहे आपलं. ही बघ कशी छान तर्री आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकायचं. मी काय म्हणते, पॅन छोटा पडला काय?
पॅन नाही छोटा पडला. मम्मी यातलं अर्ध चिकन काढून ठेवणार आहे. नाही नाही अजिबात नाही काढणार. दादा आता गटारी आहे आणि काय चिकन काढून ठेवते. ते जास्त आहे असं मला वाटतंय. टोपात टाकू आपण नंतर. नाही गरज नाही, पाणी टाकलं आणि वरपर्यंत आलं तरी काय हरकत नाही. जर मसाल्यामध्ये शिजला ना तर तो मसाला पूर्ण चिकन मध्ये आवडून चिकन ऑब्झर्व करतं त्याला. भारी. हे बघा मस्त अशी तरी आलेली आहे. तरी माझी हाऊस म्हणून मम्मी त्याच्यामध्ये टाकते कुठला मसाला, मटन मसाला. हे बघा, तर आता आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय आणि खळखळून उकळी. पण मी काय म्हणते, याचा कलर का काळा आला? नाही होणार, असं लाल हवं होतं मला जरा. मटन मसाला टाकल्यामुळे. अच्छा. हे बघा छानपैकी तरी आली आणि ही ग्रेव्ही झालेली आहे आपली. ही बघा, आता थोडं खळखळून उकळी येऊन देऊया. तोपर्यंत आपण वड्याची तयारी करूया. तर आता इथे मम्मी टाकते कोथिंबीर वरून, ते पण मला हवी आहे म्हणून. तर हे बघा, आपलं आता इथे हे पीठ बराच वेळ ठेवून झालेलं आहे चिकन होईपर्यंत. त्याचं पोट फोडूया आपण आणि त्यातला कांदा घेऊया खायला. नाही तर काय, वाया थोडी घालवणार माणूस. तर हे बघा, मम्मीने इथे प्लास्टिकचं हे घेतलंय, जसं आपण पुरीला घेतो तसं, आणि त्याला आतून असं तेल लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ठेवायचा. माणसेने सांगितलं प्लास्टिकचं हे घेतलंय. महत्वाचं म्हणजे माझ्या फॉलची पिशवी आहे. मग माझा बिझनेस मी कसा विसरणार. ह्याच्यामध्ये आता ठेवलाय मम्मीने गोळा आणि त्याचे करून घेते. मी काय म्हणते, जर ते पुरी पात्रामध्ये केलं तर होतं का? हो, पुरी पात्रामध्ये कर, किंवा अजून तुला अजून दाखवते आयडिया. नाही नको, दाखव नको. आता याला काय मध्ये होल पाडायचा? नाही, मी नाही पाडणार. बर ठीक आहे. कारण जोक होतो त्याच्यामुळे. काय जोक होतो मम्मी? तूच करते. अरे, कारण नावच काय त्याचं? वडे. नाही, तुम्हाला नाव सांगितलंयस, भोकाचे वडे. हा, मग त्याला भोक द्यायला नको का? नको, असे फुगलेले पाहिजे. फुगा 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 फुग. फुगेल तर काय ना, फुगायला काय झालं तिला? दुसरी नाही टाकायची? नाही, एकच टाकली ना तर ती छान एकटी पोहते, म्हणून दुसरी टाकायची नाही. ही बघ बघ, इज्जत ठेवली तिने. असं प्रेस करायचं. पुरी असो किंवा वडा असो, किंवा असं तेल सुद्धा उडवतात, दोन्ही गोष्टी चालतात. तम्म फुगली तर आपण पलटी करूया. अशा प्रकारे आता आपण बनवूया. हे बाकीचे पण आतलं करून घ्यायचे. चल, तू करून घे, मी बाहेर जाते. बाय. पहिलेपेक्षा मम्मीने जी दुसरी पुरी केली आहे ना, ती मस्त झाली. पुरी नाही ग, वडा वडा. वडा, सॉरी, वडा, भोकाचा वडा. तर आता इथे मम्मी सगळं चिकन काढते आणि हे बघा कसलं भारी बनलंय. थोडसच त्या का पीसेस. हड्डी दे, हड्डी ठेव. टान 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 हात हलका. मला वाटलं होतं तू एक हड्डी ठेवशील आणि बाकी रस्सा ठेवशील, कारण ते नंतर तुम्हालाच द्यायचं. आणि हे बघा, इथे आपले वडे. वा 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 वा. शिफ्ट कर इकडे. आणि आता इथे सलाड. बस बस, कांदा कमी दे मला. आणि हे टमॅटो. आता लिंबू राहिलंय, ते लिंबू कापून देते मी. तर हे बघा, आत्ताच तुम्हाला मी दाखवलं संपूर्ण प्लेट आपली कशी दिसत आहे. तर आमचं तर गटारी स्पेशल थाळी ही तयार झालेली आहे. मस्त कोंबडी वडे, चिकन रस्सा, भात आणि सलाड. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. पण त्याआधी मी तुम्हाला एक काहीतरी दाखवते. हे बघा, हे जे कोंबडी वडे बनलेले होते ते मी आता असे तुम्हाला मस्त फोडून दाखवते. हे बघा,
किती मस्त बनलेलं आहे, छान असं. तर तुम्ही सुद्धा घरी नक्की हे करून बघा आणि जर तुम्हाला ही थाळी आजची आवडली असेल, आजची व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गटारीच्या दिवशी नक्की करून बघा आणि आम्हाला सांगा कशी झाली ते आणि तुम्ही गटारीला काय-काय बनवलं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला अशाच नवीन रेसिपी किंवा व्लॉग सहित मी तुम्हाला पुन्हा भेटेल मोमेंट विथ मानसी या चॅनलमध्ये आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.